तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये अंतिम सामन्याला आता सुरुवात होत आहे। मगाशी मॅटवरील कुस्ती प्रकारामध्ये काहीसा गोंधळ झाल्यानंतर आता या स्पर्धेमधील अंतिम सामन्याला खऱ्या अर्थाने महाराष्ट्र केसरी कोण होणार हे सांगणारा हा सामना अगदी काही वेळामध्येच रंगणार आहे। तर या ठिकाणी अजित पवार, मुरलीधर मोहोळ, दत्ता मामा भरणे, त्याचबरोबर राम शिंदे यांच्यासह सर्वच नेते आपल्याला या कुस्तीच्या मैदानावर पाहायला मिळतात। शिवराज राक्षेच्या वादग्रस्त कुस्तीनंतर आता अंतिम सामन्याला सुरुवात होत आहे। पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये हा अंतिम सामना रंगतोय। तर शिवराज राक्षेच्या वादग्रस्त कुस्तीवर पंचांचा निर्णय हा अंतिम ठेवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता ही अंतिम लढत अगदी काही क्षणामध्येच सुरू होती आहे। पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये हा अंतिम सामना पार पडतोय। मॅटवरील कुस्ती प्रकारामध्ये पृथ्वीराज मोहोळ विजयी ठरला, तर तिकडे मातीमध्ये महेंद्र गायकवाड यानं विजय मिळवला। त्यामुळे आता पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम थरार रंगणार आहे। महाराष्ट्र केसरी कोण होणार हे सांगणारा हा अंतिम सामना असेल। पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये हा अंतिम सामना अगदी कुठल्याही क्षणी सुरू होणार आहे। तर यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण होणार हे सांगणारा हा अंतिम सामना। पृथ्वीराज मोहोळ आता कुस्तीच्या फडामध्ये दाखल झालेला आहे, तर महेंद्र गायकवाड हा देखील पोहोचलाय। या दोन्ही मल्लांमध्ये कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। दरम्यान काही वेळापूर्वीच मॅटवरील प्रकारामध्ये मोठा अभूतपूर्व असा गोंधळ पाहायला मिळाला आणि आता हा अंतिम सामना, अंतिम थरार काही क्षणामध्येच रंगतोय। तर अजित पवार, पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये कुस्ती लावताना आपल्याला पाहायला मिळतात। तर हे दृश्य आपण पाहतोय। यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण ठरणार हा सांगणारा हा अंतिम थरार आपल्याला पाहायला मिळतोय। पृथ्वीराज मोहोळ की मग महेंद्र गायकवाड। काही वेळापूर्वीच याच मैदानावर मोठा अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळालेला होता। शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील सामन्यामध्ये शिवराज राक्षेला पराभूत घोषित केलं। त्यामुळे संताप अनावर झाल्यानं शिवराज राक्षेनं पंचाची कॉलर धरली, त्याचबरोबर लात देखील मारली। त्यामुळे मोठा गोंधळ पाहायला मिळालेला होता। मात्र त्या सामन्यामध्ये पंचाचा निर्णय हा अंतिम ठेवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता सर्वांनी पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यामधील हा अंतिम थरार आता काही क्षणातच सुरू होतो।
डॉक्टर प्राध्यापक संतोष भुजबळ. हॅलो, भुजबळ सर, कृपा करून इकडे साऊंड पशी ना गर्दी कमी करा. ऐका, या कुस्तीला ऑफिशियल पंच इकडली गर्दी कमी करा थोडी. एक मिनिट, Sound एक मिनिट, सगळं बंद आहे. एक मिनिट. महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतीसाठी पंच म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत ते दोघांचं काम पुसून ये. येतो ना काम प्राध्यापक डॉक्टर पैलवान संतोष भुजबळ. मागे सरका. आपल्याच अहिल्यानगरचे NIS कुस्ती कोच मागे सरका. प्राध्यापक डॉक्टर पैलवान संतोष भुजबळ सर. संतोष भुजबळ मागे जा सर, ना बाबा. अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे सचिव आहेत. शांतता राखा. हॅलो, सर्वांना